सोलापूरकर हो नमस्कार, मी शिवाजी सुरवसे. एस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. अत्यंत महत्त्वाची अपडेट मी आपल्याला सांगत आहे. सोलापूर ते विजयपूर हा भारतीय राष्ट्रीय महामार्ग विभागाने बांधलेला रस्ता गेल्या 4 दिवसापासून बंद होता. मात्र आज सायंकाळी 4 वाजल्यापासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की यंदाच्या वर्षी सीना नदीमध्ये तब्बल 2,12,000 क्युसेक वेगाने पाण्याचा प्रवाह होता. त्यामुळे सीना नदीकाठाला प्रचंड मोठा पुराचा फटका बसला. यामुळेच सोलापूर ते पुणे या महामार्गावरील वाहतूक 2 दिवसापूर्वी बंद झाली होती. कालपासून ती वाहतूक सुरळीत सुरू झालेली आहे. त्याच पद्धतीनं सोलापूर ते सांगली या महामार्गावरील तिरे येथील पुलावरची वाहतूक देखील सुरू झालेली आहे. आणि गेल्या 4 दिवसापासून बंद असलेली सोलापूर ते विजयपूर ही वाहतूक देखील आजपासून पूर्ववत सुरू झालेली आहे. हातूर पुलाजवळ आज सकाळी देखील जवळपास 2 ते 3 फुटाचं पाणी होतं. काल हातूर असेल किंवा वडकबाळ पूल असेल या ठिकाणी 10 ते 12 फुटाचं पाणी होतं. त्यामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र सर्व सुरक्षतेचे उपाय पाहून आणि पाण्याचा निचरा होत आहे, पूर परिस्थिती नियंत्रणात येत आहे, हे सर्व पाहून आज भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं सायंकाळपासून सोलापूर विजापूर आणि विजयपूर ते सोलापूर या महामार्गावरील दुतर्फा वाहतूक सुरू करण्यात आली आहे. आज सकाळपासून या महामार्गावर प्रचंड मोठ्या वाहतुकीच्या रांगा होत्या. वाहतूकदार असतील किंवा अनेक प्रवासी असतील, तसे ट्रक चालक असतील, हे गेल्या 3 ते 4 दिवसापासून या महामार्गावर अडकून राहिले होते. वाहतूक कधी सुरू होणार याच्या प्रतीक्षेमध्ये ते होते. मात्र वाहतूक सुरू झाल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. मात्र सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आजच पत्रकार परिषद घेऊन उद्या आणि परवा म्हणजे शनिवार आणि रविवार सोलापूर, अहिल्यानगर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होईल असा हवामान खात्याचा अंदाज असल्याचं सांगितलंय. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहावा. पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे असे त्यांनी सांगितलंय. आर्मी तसेच एनडीआरएफच्या टीम तैनात आहेत. उद्या आणि परवा सोलापूर जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट आहे, म्हणजे की हेवी रेनफॉल. आणि धाराशिवमध्ये अहिल्यानगरमध्ये पण येलो अलर्ट आहे, धाराशिवमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. शेवटी धाराशिव आणि अहिल्यानगरचे जे पाणी आहे ते आमच्याकडे येत असते. म्हणून उद्या परवा पुन्हा काही गावामध्ये पाणी शिरण्याची, पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्वांनी आवश्यकता असेल तरच प्रवास करावा, नाही तर आपापल्या घरी सुरक्षित राहावं. सध्या तरी सोलापूर ते पुणे, सोलापूर ते विजयपूर, सोलापूर ते सांगली, सोलापूर ते हैदराबाद असेल किंवा सोलापूर ते तुळजापूर असेल, या सर्व महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. एवढीच महत्त्वाची बातमी. विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर.